माँ चंद्रघंटा हे देवी दुर्गेचे तिसरे स्वरूप आहे आणि नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते। तिच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा चंद्र किंवा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा असे म्हटलं जातं। शांतता, निर्मळता आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या माँ चंद्रघंटेला 3 डोळे आणि 10 हात आहेत, ज्यात 10 प्रकारच्या तलवारी, शस्त्रे आणि बाण आहेत। ती न्याय प्रस्थापित करते आणि तिच्या भक्तांना आव्हानांवर मात करण्यासाठी धैर्य आणि शक्ती देते। तिचे स्वरूप हे शक्तीचे स्रोत आहे, जे नेहमीच वाईट आणि दुष्टांना मारण्यास आणि दडपण्यात व्यस्त असते। तथापि तिच्या भक्तांसाठी देवी शांत, सौम्य आणि शांत आहे। चंद्रघंटा या देवीची उपासना केल्याने तुम्हाला सन्मान, कीर्ती आणि वैभवाचे दरवाजे उघडतील। ही देवी तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यास मदत करते। सौंदर्य आणि शौर्य या दोहोंचे प्रतीक असलेली तिची मूर्ती तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्याची आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व संकट दूर करण्याचे सामर्थ्य देते। देवी चंद्रघंटा मनाशी कारक असून ती मनाला मोहित करते आणि त्याचे प्रतिनिधित्वही करते। ती सौंदर्याची मूर्ती आहे। जिथे तुम्हाला कोणतीही गोष्ट सुंदर दिसते ते तिथे तिच्या आईच्या दैवी ऊर्जेमुळेच असते। जर ती नसेल तर काहीही सुंदर नाही। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता देवी चंद्रघंटा म्हणून प्रकट होते। तिला चंडिका, रणचंडी किंवा वृक्षवाहिनी देखील म्हणतात। चंद्रघंटा सौंदर्याला मूर्त रूप देते। खरे सौंदर्य हे केवळ शारीरिक नसून दैवी उपासकाचे प्रकटीकरण आहे। या ऊर्जेशिवाय सौंदर्य खऱ्या अर्थाने अस्तित्वातच नाही। जीवनाला चैतन्य देणारी ही चैतन्य शक्ती, मग ती मुले, प्राणी किंवा मानव, खरी मोहिनी आणते। चंद्रघंटा देवीला तेजस्वी सोनेरी रंग आणि 10 हातांनी चित्रित केले आहे। तिच्याकडे त्रिशूळ, गदा, भाला, धनुष्य, बाण आणि तलवार यासारखी अनेक शस्त्रे आहेत। इतरांमध्ये तिच्याकडे कमळ, पवित्र भांडे आणि घंटा आहे, तर एक हात आशीर्वाद मुद्रेमध्ये आहे। घंटेसारखा आकार असलेला अर्धचंद्र तिच्या कपाळाला शोभतो आणि तिचा तिसरा डोळा जो तिच्या कपाळाच्या मध्यभागी असतो आणि तो कायम खुला राहतो। तिला अनेकदा सिंह किंवा वाघावर स्वार होताना दाखवलं जातं। चंद्रघंटा देवी सौंदर्य, मोहकता, धैर्य आणि कृपेचेही प्रतीक आहे, जी आपल्या जीवनामध्ये उत्कृष्ट वाटत असलेल्या सर्व गोष्टींना मूर्त स्वरूप देते। तिची दैवी ऊर्जा आपल्याला मोहित करते आणि आकर्षित करते। तिचा तिसरा डोळा जो नेहमी उघडा असतो ते चैतन्याचे जागरण दर्शवतो। तिचे ते आशीर्वाद शोधतात आणि त्यांना ती कोणत्याही हानीपासून संरक्षण देते। त्याचबरोबर तिचे भयंकर रूप आणि शस्त्रांची मांडणी हे नकारात्मक शक्तींचा सामना करण्याची आणि त्यांना पराभूत करण्याची तिची तयारी दर्शवते। ती शौर्य आणि धैर्याचे प्रतीक म्हणून उभी आहे। ती ज्या सिंह किंवा वाघावर स्वार झाली आहे ती अन्याय, दुःख आणि याच्या विरोधात सामर्थ्य दर्शवते। देवी चंद्रघंटा अशा प्रकारे परोपकार आणि उग्रपणा या दोन्हीचे उदाहरण देते। त्या क्षणाच्या गरजांना अनुकूल करते। चंद्रघंटा हे मातेचे तिसरे स्वरूप नवरात्रीमध्ये तिची पूजा केली जाते। जे या स्वरूपामध्ये देवीची पूजा करतात त्यांना शाश्वत शक्ती आणि सामर्थ्य मिळते। ती नाभीवर स्थित मणिपूर चक्राची देवी आहे, जी सूर्याद्वारे शासित केली जाते। जरी पार्वतीने भगवान शिवाला तिचा पती म्हणून मानण्याचा निर्धार केला होता, तरीही शिवाने तिला सांगितले तो कोणाशीही लग्न करणार नाही आणि ब्रह्मचारी राहणार। हे कटू सत्य ऐकून तिने शिवाशी लग्न करण्याच्या नादामध्ये नरक यातनाही भोगल्या। तिचा त्रास पाहून भगवान शिवाने तिची मागणी मान्य केली आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले। इतर देव, ऋषी, तपस्वी, भूत आणि इतर अध्यात्मवादी पार्वतीचा पिता आणि हिमालयाचा अधिपती राजा हिमावत याच्या राजवाड्यात ते आले। तिथे शिवाला आपल्या शाश्वत शक्तीचा एक भाग म्हणून तांडव नृत्याचे भयंकर प्रदर्शन केले। पार्वतीची माता मेनावती याचे असे भयंकर रूप पाहून बेहोश झाली। लगेचच पार्वतीने चंद्रघंटेचे रूप धारण केले आणि ज्याने शिवांसह सर्वांना आश्चर्यचकित केले। तिने शिवाला प्रार्थना केली की तो त्याच्या मोहक शांत रूपात परत येऊ देत। तिच्या विनंतीनुसार शिव एका तरुण मोहक पुरुष बनला आणि शिवाच्या कृपेने मेनवती शुद्धीवर आली आणि आपल्या मुलीच्या दिव्य विवाह सोहळ्याने प्रसन्न झाली। देवी चंद्रघंटा ही जगात न्याय आणि शिस्त प्रस्थापित करणारी आहे। तिच्या शरीराचा रंग सोनेरी आहे। ती धर्म दर्शवणाऱ्या सिंहावर स्वार होते। 10 हात आणि 3 डोळे आहेत। तिचे 8 हात शस्त्र प्रदर्शित करतात, तर उर्वरित 2 अनुक्रमे वरदान आणि हानी थांबवण्याच्या मुद्रांमध्ये आहेत। देवी माँ युद्धासाठी सज्ज झाल्यासारखी उभी आहे। चंद्रघंटा म्हणजे परम आनंद आणि ज्ञान, चांदण्या रात्रीच्या थंड वाऱ्याप्रमाणे शांतता आणि निर्मळताही। तिच्या आशीर्वादाने दुःख दूर होतात आणि आपल्या आतील योद्धा जागृत होतो। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रवेश करते। तो दूरदृष्टी आणि नेतृत्व शक्ती विकसित करतो। चंद्रघंटा मातेच्या कृपेने साधकाची सर्व पापे जळून जातात व अडथळेही दूर होतात। तिची उपासना त्वरित फलदायी होते। ती नेहमीच रणांगणावर जाण्यास तयार असल्याच्या हावभावात असते। अशा प्रकारे ती भक्तांच्या अडचणी तत्परतेने दूर करते। तिचे वाहन सिंह आहे, त्यामुळे तिचा उपासक
सिंहासारखा शूर आणि निर्भय होतो। तिच्या घंटांचा आवाज नेहमीच तिच्या भक्तांचे वाईट आत्म्यापासून संरक्षण करतो। देवी चंद्रघंटा हे पार्वतीचे विवाहित असे रूप आहे। देवी महागौरीचा भगवान शिवाशी विवाह झाला आणि तिने कपाळावरती अर्धा चंद्र लावला, म्हणूनही तिला चंद्रघंटा म्हणून संबोधले जाऊ लागले। नवरात्रीला तिची पूजा केली जाते। पार्वतीचे हे स्वरूप शांतिप्रिय आहे आणि तिच्या भक्तांचे कल्याण करते। जसं आपण पाहिलं, ती आपल्या सर्व शस्त्रांसह युद्धासाठी तयार असते। तिच्या भक्तांचा असा विश्वास आहे की तिच्या कपाळावरील चंद्राच्या घंटाचा आवाज नकारात्मकता आणि वाईट आत्मेही दूर करतो। आता देवी चंद्रघंटा आणि शिवाची कथा काय आहेत ते पाहूयात। पर्वतीय राजा हिमवन आणि राणी मेनावती यांची कन्या पार्वती देवीने भगवान शिवाला तिचा पती म्हणून जिंकण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। त्यावेळी पहिली पत्नी सती गमावल्यानंतर शोक करीत असलेल्या शिवाने पर्वतावर माघार घेतली होती। त्याचे दुःख असूनही शिव पार्वतीच्या अतूट भक्तीने खूप प्रभावित झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले। पार्वती हा सतीचा पुनर्जन्म होता। लग्नाच्या मिरवणुकीमध्ये पार्वती शिवाच्या घरी परतल्यावर त्यांना भूत, पिशाच आणि अघोरी या लग्नाच्या मिरवणुकीत दिसले। तसेच राखेने माखलेले, केसांची जटा झालेले आणि कवटी आणि सापाच्या हाराने सुशोभित केलेले शिवाचे भयंकर स्वरूप पाहून पार्वतीचे कुटुंब आणि मित्र घाबरले। आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी पार्वतीने तितक्याच शक्तिशाली चंद्रघंटा रूपामध्ये स्वतःचे रूपांतरित केले। भगवान शिवांना अधिक आनंददायक रूपात प्रकट करण्यासाठी तिने प्रवृत्त केले। शिवानेही ते मान्य केले आणि दागिन्यांनी सजलेला राजकुमार म्हणून ते प्रकट झाले। या आश्वासक रूपाने पार्वतीने तिच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे सांत्वन केले आणि त्यांनी त्याचे मिलन एका भव्य समारंभाने साजरे केले जाते। दरवर्षी याला शिवरात्र म्हणून आपण साजरा केला जातो। चंद्रघंटा देवी ही कवचममध्ये धैर्य आणि शौर्याचे मूर्त स्वरूप दाखवते। एक भयंकर आणि तेजस्वी देवता म्हणून चंद्रघंटा भय आणि अडथळे दूर करण्याची प्रचंड शक्ती वापरते। तिच्या भक्तांना संरक्षण आणि सामर्थ्याने मार्गदर्शन करते। तिची उपस्थिती शांत आणि सामर्थ्यवान दोन्हीही आहे आणि देवी कवचम मंत्र ऐकल्याने तिची कृपा शोधणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शांतता निर्माण होते। आता आपण चंद्राची घंटा, एकता आणि सामर्थ्याबद्दल पाहू। चंद्र अनेक भावना आणि विचारांच्या छटा दर्शवतो। जसे की मेण आणि क्षीण चंद्राच्या वेगवेगळ्या टप्प्याप्रमाणे घंटा ही एक घंटा आहे जी कितीही मारली तरी एकच आवाज करते। त्याचप्रमाणे विचारांची आणि भावनेच्या जगात बुडालेले विखुरलेले मन जेव्हा एकवटले जाते आणि केवळ परमात्म्यात स्थापित होते, तेव्हा आपल्यातील दैवी शक्तीला एक दिशा मिळते आणि ती वरच्या दिशेने येऊ लागते। आपण यातून हेच शिकतो की मनापासून दूर पळू नका, कारण मन हे परमात्म्याचेच रूप आहे। देवी माता देखील आपल्यामध्ये दुःख, भूक आणि शांती म्हणून विराजमान आहे। म्हणून सर्व काही एकत्रित घ्या, मग ते आनंददायी असो किंवा अप्रिय असो। सर्व विचार, भावना आणि आवाज एकत्र आणून एक नाद, एक ध्वनी, जसं की घंटा किंवा मोठ्या घंटेचा आवाज होतो। घंटा हे युद्धाच्या आवाहनाचे सुद्धा प्रतीक आहे। शत्रूमध्ये भीती निर्माण करणे हे नकारात्मक भावनांवर मात करण्याची शक्तीही दर्शवते। देवी चंद्रघंटेला प्रार्थना करून भक्त जीवनातील आव्हाने आणि संकटांवरती विजय मिळवण्यासाठी धैर्य, आनंद आणि शक्ती शोधतात। ध्यान हा व्यक्ती आणि परमात्मा याच्यातील पूल आहे। तो तुमच्या अस्तित्वाच्या साराशी जोडतो आणि तुम्हाला आध्यात्मिक प्रबोधनाच्या मार्गावर घेऊन जातो। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण देवी मातेच्या या रूपाचे चिंतन करत असताना देवी चंद्रघंटेशी आपला संबंध अधिक दृढ करतो, कारण आपण तिचे अद्वितीय गुण, सौंदर्य, सामर्थ्य, कृपा, मनाची एकाग्रता आणि शौर्याचे सार आपल्यामध्ये आत्मसात करत असतो। आपण पाहिलं की देवी चंद्रघंटा हे मणिपूर चक्राशी संबंधित आहे। तर आता मणिपूर चक्र आणि आयुर्वेद याबद्दल माहिती घेऊयात। मणिपूर चक्र हे मेरुदंडावर नाभिस्थानी असून मागे व पुढे असे या चक्राचे मुख असते। हे चक्र आभामंडलामधील ऊर्जेवर प्रक्रिया करून अग्नितत्व शरीरास पुरवते। अग्नी हा निसर्गातील तेजाचे प्रतीक आहे। अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम अग्नी करतो। पचन आणि चयापचयामधील अग्नी हा महत्त्वपूर्ण घटक आहे। खाल्लेले अन्न पचवणे, शोषणे आणि रूपांतरित करणे ही कार्ये अग्नीद्वारेच केली जातात। शरीरातील सर्व महत्त्वपूर्ण कामांसाठी जसे की पोषण, ताकद, वासना, कांती, जगण्याची उर्मी, आरोग्य, ओज आणि तेज या सर्वांसाठी अग्नी कारणीभूत असतो। मणिपूर चक्र हे शरीरातील चैतन्याचे चक्र आहे। त्याचा रंग पिवळा आहे। रूपांतरण हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे। चरक ऋषींनी नमूद केल्याप्रमाणे शरीरात 13 प्रकारचे अग्नी आहेत। एक जठराग्नी, 7 प्रकारचे धत्वाग्नी, 5 प्रकारचे भूताग्नी। आपण सेवन केलेले अन्न प्रथम जठराग्नी मार्फत पचवले जाते व धातूंच्या साराच्या स्वरूपामध्ये रूपांतरित होते। याच नंतर
5 महाभूतांनी त्याचे रूपांतर 5 तत्वांमध्ये करतात, ज्यामुळे शरीरातील सर्व महत्त्वपूर्ण कामांसाठी ऊर्जा किंवा शक्ती मिळते। ज्याचे मणिपूर चक्र सक्षम असते ती व्यक्ती कर्तृत्ववान असते। मणिपूर चक्र जर कमकुवत असेल तर शरीराला अग्नितत्व कमी पडू लागते, ज्यामुळे भूक न लागणे, अपचन, जुलाब, अन्नपदार्थांची ॲलर्जी, जलोदर, कमी रक्तदाब तसेच निरुत्साही अशा समस्या उद्भवतात। तर मणिपूर चक्र जर अतिसक्रिय झाले तर खाल्लेले अंगी न लागणे, पित्तविकार, फॅटी लिव्हर, कावीळ, अल्सर, बद्धकोष्ठता, जास्त रक्तदाब किंवा अतिउत्साह, गोंधळलेला स्वभाव अशा व्याधी उद्भवू शकतात। अग्नितत्व जर मिळवायचं असेल तर आहारामध्ये लसूण, काळी मिरी, लवंग, दालचिनी, खनिज मीठ, समुद्री मीठ याचा समावेश करावा। जेवणानंतर शतपावली आणि वज्रासन मणिपूर चक्राचे कामकाज तसेच पचनक्रियाही सुरळीत करते। ज्यावेळी मणिपूर चक्राच्या कार्यकारिणीमध्ये दोष उत्पन्न होतात तेव्हा पचनाचे विकार, उलट्या, अतिसार, बद्धकोष्ठता, यकृत किंवा लिव्हरचे दोष, फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस, पित्त, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पित्ताशयातील खडे, मूळव्याध, अपेंडिटायटिस, कावीळ, IBS, रक्ताभिसरणातील दोष कुठलेही असतील ते, मधुमेह असेल, अल्सर, अन्नपदार्थांची ॲलर्जी, हर्निया इत्यादी शारीरिक व्याधीही उद्भवू शकतात। तसेच चैतन्याचा अभाव, गोंधळपणा अशा मानसिक व्याधीही उद्भवू शकतात। तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटेच्या या रूपाचे तुम्ही स्वागत करा आणि तिची आराधना करा। नक्कीच तुम्हाला यातून पॉझिटिव्ह थॉट्स आणि तुमच्या रोगाचं निवारण होणार आहे।